हा काही सेकंदाचा व्हिडिओ नीट पहा. पाहून धक्का बसला ना? हे काही भूतप्रेत नसून ही आहे एका मानवाने दुसऱ्या मानवाला दिलेली क्रूर वागणूक. का? तर फक्त प्रॉपर्टीसाठी. ही अवघ्या 27 ते 28 वर्षांची मुलगी. दुसऱ्या रूममध्ये तिच्या वडिलांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह होता. ही मुलगी आज जिवंत सांगाडा आहे, तर तिच्या वडिलांची अशाच प्रकारे क्रूरतेने हत्या करण्यात आली. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया क्राईम डायरी 302 मध्ये. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे क्राईम डायरी 302. आज आपण 2026 या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कथेला सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी नेहमी सावध असायला हवं. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे लक्ष द्यायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या माणसांच्या संपर्कात राहायला हवं. जर तुम्हाला तुमचा एखादा नातेवाईक, मित्र, शेजारी काही दिवसांपासून संपर्कात नसेल तर त्याला फोन करत राहा. दिसत नसेल तर त्याला स्वतःहून पुढाकार घेऊन विचारत राहा. कारण कदाचित तो व्यक्ती अडचणीत असेल आणि आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल. असं केल्यास अनेक जीव वाचू शकतात. ही कथा मन हेलावून टाकणारी आहे. या कथेची सुरुवात एका व्हिडिओपासून होते. सुरुवातीला फक्त अंधार दिसतो आणि खरं तर ही संपूर्ण कथा याच अंधाराची आहे. ती महिला एका खोलीत प्रवेश करते. अंधार तसाच असतो. मग ती स्विच ऑन करते. समोर लाकडी खाट दिसते, त्यावर एक चादर. ती चादर बाजूला करते आणि आश्चर्याचा धक्का बसतो. त्या क्षणी पूर्ण मानवता हादरते. 26-27 वर्षांची ती तरुणी. हे दृश्य कोणाला अस्वस्थ करणार नाही. ही कोणतीही 80-90 वर्षांची वृद्ध महिला नाही. ही आहे रश्मी. वय फक्त 26 ते 27 वर्ष. तिच्या शरीरावर मांसाचा लवलेशही उरलेला नव्हता, फक्त हाडांचा सांगाडा. पण तरीही ती जिवंत आहे. श्वास चालू आहेत, डोळे उघडे आहेत. गेल्या 5 वर्षांपासून ही मुलगी अशाच अवस्थेत पडून होती. तिला फक्त एवढंच अन्न दिलं जायचं की ती मरणार नाही, पण जगूही शकणार नाही. आणि हे सगळं एका माणसाने दुसऱ्या माणसावर केलं होतं. कॅमेरा पुढे फिरतो आणि आणखी एक लाकडी सोफा दिसतो. त्यावर 70 वर्षांचे ओम प्रकाश सिंग राठोड. ते मात्र आता जिवंत नव्हते. एकाच खोलीत एक जिवंत सांगाडा आणि एक मृत सांगाडा. डॉक्टर आले. ओम प्रकाश यांना मृत घोषित करण्यात आले. रश्मी अजूनही गंभीर अवस्थेत जिवंत होती. डॉक्टरांना समजलं भूक आणि तहानेने तिला या अवस्थेपर्यंत नेले आहे. ही होती रश्मी आणि ओम प्रकाश यांच्या अवस्थेची. आता प्रश्न असा की हे सगळं घडलं तरी कसं? 5 वर्ष एका बंद खोलीत एक बाप आणि त्याची मुलगी कैदेत होते आणि कोणालाच त्याची खबर कशी लागली नाही. ओम प्रकाश यांचे नातेवाईक होते. भाऊ होता अमरसिंग, भाची, भाचे, इतर नातलग होते. मग 5 वर्षात कोणीच का विचारलं नाही की ते जिवंत आहेत का मृत? या संपूर्ण कथेची सुरुवात होते 2016 पासून. ओम प्रकाश सिंग हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. चांगलं पद, चांगला पगार, आयुष्य सुरळीत चाललं होतं. 2016 मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीच्या अगदी आधी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. घरात आता फक्त बाप आणि मुलगी दोघेच. रश्मी जन्मतः दिव्यांग होती. मानसिकदृष्ट्या आजारी होती. तिचं लग्न होणं देखील अवघड होतं. नोकरी दरम्यान ओम प्रकाश यांची राजस्थान, इतर राज्यात बदली होत होती. पण निवृत्तीनंतर त्यांनी ठरवलं आता एकाच ठिकाणी स्थिर व्हायचं. ते मूळचे उत्तर प्रदेशातील महोबा येथील. तिथे त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी जमापुंजी लावून एक घर बांधलं. आता आयुष्याच्या शेवटची वर्ष मुलीसोबत शांतपणे घालवायची हीच त्यांची इच्छा होती. पण घरात दोघेच असल्यामुळे त्यांना मदतीसाठी घरकाम करणारी माणसं हवी होती. म्हणून त्यांनी एक दाम्पत्याला नोकर म्हणून कामावर ठेवलं. त्यांची नावं होती रामप्रकाश कुशवाह आणि त्यांची पत्नी रामदेवी. हे दोघेही त्याच घरात राहू लागले. 2020 पर्यंत सगळं काही ठीक होतं. नातेवाईक ये जा करत होते. भाऊ अमरसिंग संपर्कात होता. पण 2020 नंतर अचानक सगळं बदललं. फोन बंद झाले, संपर्क तुटला. अमरसिंग अनेकदा मोहोब्याला येऊन भेटायला गेले, पण दरवेळी रामप्रकाश आणि रामदेवी काही ना काही कारणं सांगायचे. ते बाहेर गेलेत, दुसऱ्या शहरात आहेत, कोणालाही भेटायचं नाही म्हणालेत. कधी म्हणायचे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय कोणालाही आत येऊ देऊ नका.
हळूहळू नातेवाईकांनी येणं कमी केलं. काही काळानंतर पूर्णपणे येणंच बंद झालं. 2021, 2022, 2023, 2024, 2025 5 वर्ष कोणीच आलं नाही, कोणीच विचारलं नाही. आणि त्याच काळात त्या घरात एक भयानक कट शिजत होता. रामप्रकाश आणि रामदेवी यांना हळूहळू जाणवलं ओमप्रकाश वृद्ध होत चाललं. कधीही मृत्यू होऊ शकतो. मुलगी काहीच करू शकत नाही. घर, पैसा आणि इतर संपत्ती आहे. जर या दोघांना संपूर्ण जगापासून तोडलं तर सगळंच आपल्या हातात येईल. आणि इथेच सैतानी योजना तयार झाली. 2020 मध्ये एके दिवशी रामप्रकाश आणि रामदेवी यांनी बाप लेकाला घराच्या बेसमेंटमध्ये नेलं आणि तिथेच त्यांना बंद केलं. कोणतीही खिडकी नाही, हवा नाही, उजेड नाही, फक्त अंधार आणि अंधार, दम घोटणारा अंधार. त्यांना छळण्यात आलं, मारहाण झाली, धमकावलं गेलं. खाणं पिणं एवढंच दिलं जात होतं आणि ते मरणार नाहीत याची काळजी घेतली जात होती. अनेक दिवसांनी थोडं अन्न, काही घोट पाणी, बस इतकंच. 5 वर्षात हाडाचा सांगाट बनण्यात आला होता. 29 डिसेंबर 2025 रामप्रकाश आणि रामदेवी खाणं देण्यासाठी खोलीत गेले. ओमप्रकाश काहीच बोलले नाहीत, हलले नाहीत. ते मृत होते. त्यामुळे दोघेही नोकर घाबरून पळून गेले. जाण्यापूर्वी शेजाऱ्यांना सांगून गेले, ओमप्रकाश साहेब गेले. शेजाऱ्याने त्यांचा भाऊ अमरसिंग यांना फोन करून घटनेची माहिती दिली. संपूर्ण कुटुंब धावत मोहब्यात आलं. टाळा उघडला, खाली उतरले आणि समोरचं दृश्य पाहून कोसळले. रश्मी जिवंत सांगाडा होती, ओमप्रकाश मृत होते. रामदेवी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कथा सांगण्यामागे एकच उद्देश, आपल्या माणसांची चौकशी करत राहा, संपर्कात राहा. संपर्क तुटला तर दुर्लक्ष करू नका. तो भेटायला येत नाही म्हणून हे कारण, तो भेटायला नको म्हणतोय हे कारण पुरेसं नाही. तो सुरक्षित आहे का हे जाणून घ्या. कदाचित तुमचा एक फोन कुठल्या तरी रश्मीला कंकाल होण्यापासून नक्कीच वाचवेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि अशा या अमानवीय कृतीबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा, कारण इतर लोकांनाही नेमकं काय होत आहे जगात याची माहिती मिळेल आणि आपल्या नातेवाईकांशी संपर्क किती महत्त्वाचा आहे हे देखील समजू शकेल. धन्यवाद.